राजस्थानामध्ये लग्नाची एक परंपरा होती एका विभागामध्ये, आणि ती परंपरा अशी होती, नवीन सुनबाई लग्न होऊन घरात आली की गृहप्रवेश करताना तिनं सासूचा पदर धरायचा आणि सासूला मागणं मागायचं. पहिल्याच दिवशी बरं, नवीन गृहप्रवेश करताना सुनबाईनं काय करायचं, ताई सासूचा पदर धरायचा, सासूला मागणं मागायचं. झालं एका कुटुंबामध्ये लग्न, ती नवीन सुनबाई आली, सासूनं सांगितले, पहा आपल्या घराण्याची आपल्या परिसराची रीत आहे, गृहप्रवेश करताना माझा पदर तू धरायचा आणि मागणं मागायचं. सुनबाई म्हणाली, एवढ्या तुम्ही आई सारख्या सासूबाई मिळाल्या, काय मागणं मागायचं? नाही नाही, रीत आहे म्हणे आपल्या. आणि मग तिनं पदर धरला. सासूनं सांगितलं, माग काय तुला पाहिजे? म्हणे, सासूबाई मला तर तशी काही मागायची इच्छा नाही. नाही पण तरी माझं म्हणणं आहे, आपली परंपरा म्हणून माग. आणि तिनं जे मागणं मागितलं तर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं सांगितलं, जर मग द्यायचंच ना तुम्हाला, अजून पाय नाही टाकला बरं घरामध्ये. ती काय म्हणाली, मला सासू करा. आणि मायबाप हो, ही तंतोतंत गोष्ट सध्या आध्यात्मिक क्षेत्राला लागू आहे. कोणाला सेवा करायचीच नाहीये, कोणाला शिष्य म्हणून राहायचंच नाहीये, आपल्या गुरुचा सन्मानपूर्वक कधी उल्लेख सुद्धा करायचा नाहीये. मी किती मोठा आहे, मी किती दीड शहाणा आहे. मी खरं सांगू का, या जगामध्ये शहाण्यांची गरज आहे, परंतु अति शहाणे नको. पुढे साहेब एका दुकानासमोर पाटी लावलेली होती, कामगार, शहाणा कामगार पाहिजे, आणि खाली कंसात लिहिलं होतं, अति शहाणा नको. विठाला विठाला.